हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा समजून घेताना हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याच्या नंतर आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे मराठवाडा एक अलग झाला आणि भाषावर प्रांत रचनेनुसार मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला आणि तेव्हापासून आपण 17 सप्टेंबर हा या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतो किंवा त्यांचा मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो। परंतु दुर्दैवानं म्हणावे लागेल आपण देशाचा स्वातंत्र्य उत्सव अत्यंत आनंदात साजरा करतो। देशाचा स्वातंत्र्य उत्सव हा अभिमानाची गोष्ट आहे, पण त्या देशाच्या स्वातंत्र्य उत्सवाचा आनंद आपल्याला त्या दिवशी घेता आला नव्हता। तो आनंद ज्या दिवसाने घेऊन दिला तो 17 सप्टेंबर, तो दिवस मात्र आपण तेवढ्या आनंदात साजरा करत नाही, हे दुर्दैव आहे। 5वीच्या मुलाला विचारलं तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर तो कितीतरी वेळ बोलेल, काहीतरी गोष्ट सांगेल, पण BAच्या मुलाला विचारलं तरी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्याच्या बाबतीत मात्र 1-2 वाक्याच्या पलीकडे आमची मुलं जात नाही। दुर्दैवाने कदाचित आमच्याही पातळीवर जेव्हा आपण महाविद्यालयीन पातळी म्हणून शिक्षक म्हणून यांच्यामध्येही मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या बाबतीत तेवढीशी चर्चा होत नाही। लिखाण भरपूर झालेलं आहे, पण त्या लिखाणाचं वाचन किती झालं हेही महत्त्वाचं आहे। त्या लिखाणातली सत्यता किती पडताळून पाहिली हेही तेवढं महत्त्वाचं आहे। कारण का जोपर्यंत मराठवाड्यातल्या मुलांनी आणि मराठवाड्यातल्या माणसांनी हैदराबाद मुक्ती संग्राम लढा समजून घेत नाहीत तोपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्याच्या अखंडतेचं स्वप्न आमच्या लक्षात येत नाही। म्हणून सर्वात अगोदर आपल्याला हैदराबादचा मुक्तीसंग्राम लढा समजून घ्यावा लागतो। मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा या ठिकाणी 1948 साधारणतः 13 महिन्याचा लढा नाही आहे। हा आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागतं। अगोदर आपल्याला भारताचा स्वातंत्र्य लढा समजून घ्यावा लागतो आणि मग भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर आपल्याला हैदराबाद मुक्ती लढ्याचं महत्त्व लक्षामध्ये येतं। आपण तसं पाहिलं तर सुदैवी आहोत। मराठवाड्यामध्ये जे जे जन्मले ते सुदैवी आहे। सूत्रसंचालन करताना आता सर म्हणले की ही भूमी वीरांची आहे, शूरांची आहे, तसेच ही भूमी संतांची सुद्धा आहे। ही भूमी संतांची आहे, तसेच ही काळ्या कसदार या ठिकाणी मातीची सुद्धा आहे। गोदावरीच्या पाण्यानं पुण्य झालेल्या त्या पाण्याची सुद्धा आहे आणि म्हणून गोदावरीच्या पाण्यानं पुण्य झालेल्या या भूमीवरती इतिहास जर पाहिला तर तो प्राचीन कालखंडापर्यंत जातो। सातवाहनांचं सर्वात बलाढ्य आणि समृद्ध आणि सुखी असणारं राज्य याच मराठवाड्याच्या मातीमध्ये होतं। वाकाटकांचं राज्य याच मराठवाड्याच्या मातीमध्ये होतं। अशा ऐतिहासिक प्राचीन इतिहासाचा वारसा असणारा ही भूमी आहे। परंतु हीच भूमी या ठिकाणी जेव्हा पारतंत्र्यात जाते तेव्हा इथले माणसं सुद्धा गुलामाप्रमाणे वागायला लागतात। आणि हैदराबाद मुक्ती संग्रामात व्याख्यान ठेवणं, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा वारंवार जिवंत ठेवणं, तो अभ्यासाला आणणं याच्यासाठी गरज आहे की तो लुप्त झाला नाही पाहिजे। कारण आमच्या माणसाने केलेला त्याग, आमच्या माणसाने दिलेलं बलिदान, आमच्या माणसाने केलेलं समर्पण ह्या गोष्टी आमच्या लक्षात राहिल्या गेल्या पाहिजे। याच्यासाठी हैदराबाद मुक्ती संग्राम लढा आपण समजून घ्यायचा आहे। हैदराबाद मुक्ती संग्राम लढा समजून घेत असताना आपण जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपल्याला मध्ययुगात जावं लागेल, कारण मध्ययुगात आल्याशिवाय आपल्याला आधुनिक भारतामध्ये येता येत नाही। मध्ययुगीन कालखंडामध्ये या देशावरती संपूर्ण या ठिकाणी अखंड भारतावरती जर काही तुरळक भागावरती सोडलं तर मोगलशाहीची सत्ता होती आणि या मोगलशाहीचा सर्वाधिक सत्तेचा विस्तार करणारा सम्राट होता औरंगजेब। औरंगजेब कसा होता मी फार काही सांगत बसणार नाही। त्याला स्वतःच्या धर्माचा आणि स्वतःच्या सत्तेचा प्रचंड विस्तार करायचा होता आणि या विस्ताराच्याच काही तो दक्षिणेमध्ये आलेला होता। सलग 25 वर्ष या दक्षिणेमध्ये राहिला, पण या दक्षिणेमधल्याच मातीनं याच मातीत त्याला गाडायला भाग पडलं। ते म्हणजे छत्रपती शिवाजीराव महाराजांच्या सुनेनं ताराबाईंना हैराण करून सोडलं आणि याच दक्षिण भारताच्या मातीमध्ये औरंगजेब गाडला गेला। औरंगजेब जेव्हा गाडला गेला तेव्हा दिल्लीच्या तख्तासाठी, कारण जे पेरतो तेच उगवत असतं, औरंगजेबानं स्वतःच्या बापाला कैदेत टाकून सत्ता मिळवलेली होती। औरंगजेब मेल्यानंतर त्याच्याही मुलामध्ये भांडणच लागणार होते आणि म्हणून औरंगजेबाची मुलं दिल्लीच्या गादीच्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये असताना इकडं मात्र औरंगजेबाच्या दरबारी असणारे सरदार स्वतःला या ठिकाणी राजा म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानू लागले। स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून माझी राजशाही, माझी राजसत्ता, माझी राजगादी माझ्या प्रदेशात कशी निर्माण होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांचा असणारा सरदार, ज्याला निजाम नावाची
पदवी दिलेली होती त्या निजामाने स्वतः इथं या ठिकाणी दक्षिणेमध्ये स्वतःची सरदारकी ही राजेशाहीमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला राजा म्हणून घोषित करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून पहिला निजाम मुल्क नावाचा या ठिकाणी ज्याला आशिफ जहा असं म्हटलं जातं तो अस्तित्वात आला. त्याचा कालखंड आहे 1724. म्हणजे 1724ला सरदारकी सोडून दिली, मोगलशाहीचं वर्चस्व नाकारलं आणि मोगलशाहीवरच वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हेतूनं निजामशहानं स्वतःची सत्ता निर्माण केलेली आहे. आणि ही सत्ता निर्माण करत असताना या सत्तेचा प्रदेश आहे 3 भाषिक. एक भाषिक नाहीये. भारताच्या विविधतेचं आणि अखंडतेचं महत्त्व विविधतेमध्ये आहे. 3 भाषिक प्रदेश आहेत. पहिला आहे मराठी भाषिक, दुसरा आहे कन्नड भाषिक, तिसरा आहे तेलुगू भाषिक. 3 भाषिकांचा प्रदेश आजच्या या ठिकाणी घटक राज्यांच्या 3 सीमावर्ती भागामध्ये येणारा प्रदेश आहे. आणि आजच्या या ठिकाणी असणाऱ्या आपल्या युरोप खंड असेल त्याच्यापेक्षा किंचितसा लहान असणारा किंवा त्याच्या सम असणारा हा प्रदेश आहे आणि तो त्यांनी या ठिकाणी स्वतःचा राजा म्हणून किंवा निजाम म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. या प्रदेशावरती त्याची सत्ता सुरू झालेली आहे. मोगलशाहीचे त्यानं निर्णय धुडकावून लावलेले आहेत. हळूहळू मोगलशाही त्याच्या आश्रयाला जाऊन बसलेली आहे. मोगलशाही डबघाईला आलेली आहे. हे आपण सगळ्या इतिहास मध्ययुगीन कालखंडामध्ये पाहिलेला आहे. तो की औरंगजेबाच्या नंतर या ठिकाणी अस्तित्वात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि नेमकं याच कालखंडामध्ये परकीय सत्तांचा या ठिकाणी उदय झालेला आहे. परकीय सत्ता पायमुळे लोक पाहत आहेत आणि या परकीय सत्तांमध्ये डच आहेत, पोर्तुगीज आहेत, ब्रिटिश आहेत. या सगळ्यांमध्ये जर कोण यशस्वी झाला असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे इंग्रज झालेले आहे. कारण इंग्रजांचं जगात असं कुठं प्रदेश नव्हता की जिथं त्यांचं राज्य नव्हतं आणि भारतासारख्या देशावरती तर त्यांनी पाळेमुळे एवढे खोलवर रुजवले होते की संपूर्ण देशावरती त्यांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु निजाम मात्र यशस्वी झालेला होता. कारण निजामानं त्यांची मानवी तत्व स्वीकारलेलं होतं, त्यांच्या मागण्या स्वीकारलेल्या होत्या, त्यांना वाटेल ते द्यायची तयारी दाखवलेली होती. फक्त माझं निजामकी कायम राहू द्या, माझी या ठिकाणी माझं राज्य जे आहे ते अस्तित्वात राहू द्या, तुम्हाला जे पाहिजे ते देतो. एखाद्या व्यापाऱ्याला काय लागतं कारण त्याचा उद्दिष्टच होतं नफा मिळवणे. त्याला काय राज्य करणं हा हेतूच नव्हता की इथून जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या आपण कशा पद्धतीने पिळवणूक करावी आणि माझ्या युरोप खंडाचा किंवा माझ्या ब्रिटिश सत्तेचा तिकडल्या इंग्लंडमधला कसा विकास करावा हे त्याचं उद्दिष्ट होतं. आणि म्हणून निजामाला तो यशस्वी झाला की या ठिकाणी ते शेवटच्या निजामापर्यंत आशिफ जहा आहे, निजाम अली आहे, सिकंदर शाह आहे, नासिरुद्दौला आहे, अफजल उद्दौला आहे, मीर महबूब अली आहे. आणि मीर महबूब अली नंतर 1911ला हैदराबादच्या गादीवर बसलेला आहे मीर उस्मान अली. खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती लढ्याला प्रारंभ इथून जास्त होतोय. जेव्हा मीर उस्मान अली गादीवर आलेला आहे तेव्हा तो सुरुवातीच्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी वागतोय. म्हणून त्यानं लिहून सुद्धा ठेवलंय की हिंदू आणि मुस्लिम माझे 2 डोळे आहेत, मी 2 डोळ्यांनी पाहतो हिंदू आणि मुस्लिम. परंतु निजाम हा जो आहे उस्मान अली 1920 नंतर मात्र त्याच्या मनातले सगळे विचार बदलत जात आहेत आणि त्याचा दृष्टिकोन बदलत जातोय. देशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. पहा, ज्या जिनांनी या देशाला अखंडतेचं स्वप्न पाहिलं होतं, ज्या जिनांनी या ठिकाणी मला जसं या ठिकाणी परिवर्तनवादी हिंदूमध्ये आहेत तसं मला मुस्लिमामध्ये परिवर्तनवादी नेता व्हायचंय आणि या देशाच्या अखंडतेला स्वातंत्र्याला मला अबाधित ठेवायचंय हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जिना म्हणतायत. तेच जिना हळूहळू बदलत जात आहेत आणि तेच जिना पाकिस्तानची मागणी करतायत. नेमकं याच कालखंडामध्ये निजाम सुद्धा बदललेला आहे आणि निजामाच्या मनामध्ये एक चाहूल लागलेली आहे आणि ती चाहूल लागलेली आहे मुस्लिम राष्ट्राची. पहा, जो निजाम म्हणतो की एक डोळा माझा या ठिकाणी हिंदू आहे, एक डोळा मुस्लिम आहे, तो कट्टरतावादाकडे जातोय आणि कट्टरतावादाकडे गेल्यानंतर या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार सुरू झालेला आहे सामान्य जनतेवर, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून हैदराबाद मुक्ती लढा समजून येत असताना इथं 3 संघटनांनी काम केलेलं आहे. एक आर्य समाजाने काम केलेलं आहे, दुसरं या ठिकाणी हिंदू महासभेनं काम केलेलं आहे आणि तिसरे हैदराबाद स्टेट काँग्रेसने या ठिकाणी काम केलेलं आहे. या 3ही संघटना काम करत होत्या. 3ही संघटनांना निजाम नको होता, पण 3ही संघटनेच्या हेतूचा जो दृष्टिकोन आहे तो यात्रा अलग अलग आपल्याला पाहायला मिळतो.
हैदराबाद स्टेट काँग्रेस गांधीजीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विश्वास ठेवून काम करते. हिंदू महासभा सावरकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करते. आणि आर्य समाज हा या ठिकाणी हिंदूच या ठिकाणी आहे, परंतु परिवर्तनवादी विचारधारेतून सर्वांना सोबत घेऊन कशा पद्धतीने जाता येईल या दृष्टिकोनातून काम करत आहे. या तिन्ही संघटनांनी हैदराबाद मुक्ती लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे. या तिन्ही संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आपलं रक्त सांडलेलं आहे. या तिन्ही संघटनेतल्या नेत्यांनी आपलं जीवाचा प्राण अर्पण या ठिकाणी या हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी केलेला आहे. आणि यातूनच हा हैदराबाद संग्राम पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, सुरुवातीच्या कालखंडात बरोबर होतं, कारण का जेव्हा या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये पहिला आवाज जर कोणी उठवला असेल तर तो पहिला आवाज उठवण्याचं काम आर्य समाजाने केलेलं आहे. आर्य समाजाच्या माध्यमातून बीड येथे पहिली शाखा स्थापन झाली आणि त्या बीड येथे पहिली शाखा स्थापन झाल्यानंतर ती हैदराबादला शाखा या ठिकाणी गेली आणि हैदराबाद येथून या ठिकाणी कामकाजाला सुरुवात झाली. हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या शाखा स्थापन झाल्या. उदगीर या ठिकाणी महत्त्वाचं केंद्र या ठिकाणी ठेवलं. श्यामलाल नावाचा या ठिकाणी व्यक्ती आपल्याला माहिती आहे, स्वातंत्र्य हुतात्मा, ज्याने या ठिकाणी लढा दिला, ज्याला 20 बाजून मारण्यात आलं, ते उदगीरचे श्यामलाल, ज्यांच्या नावाने आज तिथे शाळा पाहायला मिळते. पण मला या सगळ्या गोष्टीमध्ये नाविन्यपूर्ण गोष्ट वाटते. सर, आपण या व्यक्तींच्या हुतात्म्यांचे या ठिकाणी अभिवादन करणार आहोत, पण ह्या लोकांनी केलेली जागृती आहे ती फार महत्त्वाची आहे. ती कुठून सुरू होते पहा, की ती वैचारिक परिवर्तनातून होते. आणि मग वैचारिक परिवर्तन जर करायचं असेल तर दोनच गोष्टी द्याव्या लागतात. एक आहे शिक्षण आणि दुसरं आहे वाचन. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये वाचनालय सुरू झालेले आहेत, त्या कालखंडामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत, त्या कालखंडामध्ये या ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यात आलेले की जवळपास 565 या ठिकाणी संस्थान या देशावर राज्य करत होते. ब्रिटिशांची जी नीती होती ती यशस्वी झाली. त्यांना माहिती होतं की हैदराबादचा जो निजाम आहे याला स्वतंत्र ठेवलं पाहिजे तर भारत नीट राहू शकेल. भारताला जर वारंवार नांगी मारून जर ठेवायचं असेल तर हैदराबाद कायम राहायला गेला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मैत्री खात आणि निजामाचे लाड पुरवण्यासाठी हैदराबादच्या निजामाला स्वायत्ता दिलेली होती आणि त्याच्यासाठी वेगळा करार करायला भाग पाडलेलं होतं. आणि एकीकडं तेच आपण या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या बाबतीत पाहतोय. जम्मू काश्मीरचा राजा तिथं, परंतु जम्मू काश्मीरचा राजा हिंदू होता, प्रजा जास्त बहुतांश मुस्लिम होती, तरी पण राजाला या ठिकाणी पाकिस्तान आक्रमण केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांकडे जावं लागलं आणि सामील होण्यासाठी तयार व्हावं लागलं. आपल्याला जुनागडचं माहितीच आहे, सौराष्ट्रामध्ये गुजरातच्या बाजूला जुनागड आहे, ते जुनागडाला या ठिकाणी ताब्यात घेतलं. परंतु हैदराबादच्या मात्र परिस्थिती साधी नव्हती. ती का नव्हती याचं कारण होतं, कारण का हैदराबादचा संस्थानिक जो होता तो मुस्लिम होता. आता इथं आपण धर्मावर जायचं नाही, त्याच्या वागणुकीवर आणि वर्तणुकीवर जाऊया. आणि त्यानं संधान बांधलं होतं पाकिस्तानशी, त्यानं संधान बांधलं होतं माउंटबॅटनशी, आणि म्हणून त्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर ताकद मिळत होती. आणि आंतरराष्ट्रीयवरची ताकद ही त्याला बळ देत होती. आणि भारताचं स्वप्न हैदराबाद ताब्यात घेतल्याशिवाय अखंडतेचं पूर्ण होणार नव्हतं. त्याचं कारण आहे सरदार वल्लभभाई पटेल एका ठिकाणी म्हणतात, पोटच जर बाजूला काढून ठेवलं तर माणसाच्या देहाचं काय खरं आहे. पोटच जर बाजूला काढून ठेवलं तर माणसाच्या देहाचं काय खरं आहे. साधी गोष्ट आहे की हे आपलं शरीर, पण मी म्हणेल पोट नाही आहे, कारण का पोट तर आहेच, पण हैदराबाद मुक्ती संग्राम त्यावेळेस भारताचं हार्ट होतं, हृदय होतं, ते या ठिकाणी कायम आपल्यासोबत राहिल्याशिवाय आपलं या ठिकाणी अखंडतेचं स्वप्न पूर्ण होणार नव्हतं. आणि म्हणून याच्यासाठी लढा सुरू झाला साधारणतः 1938ला. आणि 38ला हा लढा सुरू झालेला आहे. 38ला आर्य समाजाच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लढ्याला, आंदोलनाला प्रारंभ केलेला आहे. याला स्टेट काँग्रेसच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. एकीकडून हिंदू महासभेचा पाठिंबा मिळालेला आहे. दोन गोष्टी आहेत तिथं. स्टेट काँग्रेस याच्यासाठी लढत आहे की राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, देशाची अखंडता या ठिकाणी कायम राहिली पाहिजे. आणि हिंदू महासभा आणि या ठिकाणी आर्य समाज यासाठी लढत आहे की या संस्थानामधला 85% या ठिकाणी हिंदू आहे, फक्त 11% मुस्लिम आहेत. आणि 11% मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारा निजाम इथल्या 85%च्या वर अन्याय अत्याचार करतोय. आणि तो अन्याय अत्याचार आपल्याला सहन होणार नाही, म्हणून निजामाची सत्ता उलटून लावली गेली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि ही गोष्ट गांधीजीच्या कानावर गेली. 24 ऑक्टोबरचा दिवस आहे सर तो. 24 ऑक्टोबर 1938ला आंदोलनाला प्रारंभ झालेला आहे, सत्याग्रहाला प्रारंभ झालेला आहे. आणि गांधीजीकडे गोष्ट गेली आणि गांधीजींना कळालं करण्याचा आदेश तुम्हाला देतोय. आणि 27
ऑक्टोबरला या ठिकाणी आंदोलन स्थगित स्टेट काँग्रेसने केलेलं आहे. आणि स्टेट काँग्रेसने केल्यानंतर स्वतः स्वामी रामानंद तीर्थ म्हणतायत, स्वामी रामानंद तीर्थ म्हणताय, मला आणि माझ्या सहकाऱ्यांना गांधीजीचा ह्या निर्णय पटलेला नाही, परंतु नेतृत्वाचा निर्णय माझ्यासाठी शिरसंधान होता, मला तो मान्य करावा लागला होता. कारण का आता जरी या ठिकाणी विचारधारा वेगळी असली तरी उद्दिष्ट एक होतं आणि हे उद्दिष्ट एक करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी एकत्रित लढा देणं हे गरजेचं आहे. आणि तिथून आर्य समाज आणि स्टेट काँग्रेसमध्ये या ठिकाणी थोडीशी दरी निर्माण झालेली आहे. आणि याच कालखंडामध्ये पुन्हा स्टेट काँग्रेसनं, हैदराबाद स्टेट काँग्रेसनं नेतृत्वाला प्रारंभ केलाय. त्याच्या अगोदर एक वेगळ्या पातळीवर लढल्या जात होतं. आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा असाच होता. 1985ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, परंतु 1985च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या अगोदर प्रत्येक राज्यात स्वतःचा पक्ष होता. तो प्रादेशिक लेवलवर लढत होता, राष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी नेतृत्व नव्हतं. तसं हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यामध्ये सुद्धा तेलंगणामध्ये या ठिकाणी आंध्र परिषद होती, मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र परिषद होती, कर्नाटकमध्ये कर्नाटक परिषद होती. या तिन्हींना एकत्र करून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना आणि एकत्रित लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. कारण आता संघटित ताकदच ही निजामाला हरू शकते, हा प्रयत्न या ठिकाणी निमित्तानं झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यातून खऱ्या अर्थानं हा लढा उभा राहिल्याचा आपल्याला दिसून येतो. या लढ्याच्या संदर्भाने आपण पाहत असताना आर्य समाजाने अधिक या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आणि आर्य समाजाच्या माध्यमातून जेव्हा हा लढा पुढे जात होता तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांनी मात्र या लढ्याचं नेतृत्व स्टेट काँग्रेसच्या रूपाने स्वतःकडे घेतलं. आणि गोविंदभाई श्राफ सारखे माणसं असतील, या ठिकाणी गोविंदराव नानल सारखे माणसं असतील, चारठाणकर सारखे माणसं असतील, सुरेभानजी पवार साहेब एकटे नाही तर असे कितीतरी सुरेभानजी पवार या ठिकाणी संयुक्त हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये आहेत की ज्यांचा इतिहासच पुढे आला नाही, ज्यांचे नावच घेतले गेले नाही, जे या ठिकाणी घरामध्येच राहिले, त्यांच्या लादण्यामध्ये त्यांचे कागदपत्र राहिले, पण लढायला मात्र ते पुढे होते, गाव वाचवायला पुढे होते, गावगाडा चालवायला पुढे होते. असे कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला या निमित्ताने देतो. माझे एक मित्र आहेत अमित मोगल नावाचे, आणि कुंडी गाव आहे त्यांचं, आणि त्या कुंडी गावामध्ये त्यांचे आजोबा आहे आप्पासाहेब मोगल नावाचे. आप्पासाहेब मोगल यांनी हैदराबादच्या निजामाच्या दरबारात जाऊन बाजू मांडलेली होते आणि त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी होते. पण त्यागाने आणि समर्पणाने या ठिकाणी असलेला हा माणूस जेव्हा हैदराबाद मुक्ती संग्राम लढा संपन्न झाल्यानंतर, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी जाळून टाकतो, मला कुठले याचं श्रेय नको म्हणणारा. अशीही माणसं आहेत ज्यांचा या ठिकाणी लुप्त इतिहास आहे. तो इतिहास हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या माध्यमातून पुढे आला गेला पाहिजे. आत्ताच नाव ज्यांचं सांगितलं, अण्णासाहेब जयंतराव चौधरी बोरीचे आहेत, रामचंद्र आहेर आहेत, बंशीधरराव खिस्ते निवळीचे आहेत, माझ्या गावचे बाबाराव किरडे, ज्या व्यक्तीला मी स्वतः पाहिलंय की त्या व्यक्तीने या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. इतिहासात कुठेही त्याची एक ओळीची नोंद सुद्धा आम्हाला सापडत नाही. माझ्या मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची की हा लढा का सुरू झाला, निजामाच्या विरोधात का, निजाम म्हणजे कोण होता. आता हे थोडक्यात निजाम सांगतो तुम्हाला. त्या कालखंडातला भारतातला 565 पैकी सर्वात श्रीमंत संस्थानिक निजाम आहे. सर्वात श्रीमंत म्हणतो मी. त्या कालखंडामध्ये निजामाचा खर्च आहे 2 लाख रुपये, दररोजचा खर्च आहे त्याच्या मुलांचा, त्याचा 2 लाख रुपये. इतका ऐश्वर्य संपन्न निजाम जगत होता. आणि या निजामानं एवढी माया जमा केली होती, एवढी माया, संस्थानातली जवळपास 10% जमीन त्याच्या स्वतःच्या खाजगीच्या मालकीची होती. प्रचंड पैसा आहे त्याच्याकडे, प्रचंड संपत्ती आहे, आणि ब्रिटिशांना तो हवं तेवढं या ठिकाणी देतोय आणि स्वतःची सत्ता उपभोगतोय. आणि याला नेमकं संरक्षण मिळावं म्हणून त्याने एक डाव रचलेला आहे. आणि इथंच खऱ्या अर्थानं निजामा पानिपत्ताकडे जातोय आणि त्या पराभवाकडे जातोय. त्यानं रझाकार नावाच्या संघटनेला प्रोत्साहन दिलेलं आहे. रझाकार नावाची संघटना ही कट्टर धार्मिक संघटना आहे. आणि त्या संघटनेचा प्रमुख काशिम रजवी झाल्यानंतर तर कहरच झाला. कारण का आता इतका कहर झाला. आणि या हैदराबाद संस्थानामध्ये सरळ 2 गट पडले, हिंदू आणि मुस्लिम. सरळ 2 गट पडले. कट्टरतावादी काशिम रजवीनं हिंदूवर प्रचंड अत्याचार करायला सुरुवात केली, त्यांच्यावर अन्याय करायला सुरुवात केली, या ठिकाणी लुबाडणूक करायला सुरुवात केली, आया बहिणींची इज्जत लुटायला सुरुवात केली. कारण का आता त्यांचं सगळं त्यांच्या हातात होतं. राजा त्यांचा होता, न्यायालय त्यांचं होतं,
पोलीस त्यांचे होते, मग राहिलंच काय? आणि अशा या कासिमच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आणि याला या ठिकाणी संधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल, याला अजून भर घालण्याचं काम कोणी केलं असेल, तर या संस्थानाचा नवाब असणारा बहादूर यार जंग यांनी केलेला आहे, याला मदत केलेली आहे. आणि म्हणून इथे या ठिकाणी प्रश्न पडतोय की तर कोणतं युद्ध समजायचा. रात्री मी एका माझ्या मित्राचं पुस्तक वाचत होतो सर, आणि तो मित्र इतिहासाचा अभ्यासक आहे, हर्षवर्धन आर्य त्याचं नाव आहे. मी पुरोगामी चळवळीत काम करतोय, आणि तो त्या ठिकाणी त्याच्या पुस्तकात म्हणतोय, त्याला प्रश्न विचारलाय एका मुलाखतीमध्ये, त्याला तुम्ही कोणतं युद्ध म्हणाल? तो म्हणतोय हे धर्मयुद्ध होतं. मला प्रश्न पडलाय, ठीक आहे, राजाने सर्व जनतेला समप्रमाणात पाहिलं पाहिजे, समदृष्टीनं पाहिलं पाहिजे. निजाम त्या वृत्तीचा होता म्हणून निजाम संपला, औरंगजेब त्या वृत्तीचा होता म्हणून औरंगजेब संपला, छत्रपती शिवाजी महाराज त्या वृत्तीचे नव्हते म्हणून आजही जिवंत आहेत. आणि त्याच पद्धतीनं हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यामध्ये लढणारे माणसं सुद्धा त्याच वृत्तीचे होते. त्यांना धर्मापेक्षा राष्ट्र अखंडता फार महत्वाची होती, आणि म्हणून त्यासाठी लढत होते. म्हणून हा लढा धर्म लढा नव्हता, हा लढा स्वातंत्र्याचा होता, हा लढा देशाच्या अखंडतेचा होता, हा लढा भारताचा आज जो नकाशा तुम्हाला दिसतोय तो कायम टिकवण्यासाठीचा लढा होता. तुमच्या डोळ्यासमोर भारताचा नकाशा आता आणा, आणि त्या नकाशामध्ये तुम्ही कधीतरी विचार करा, वरच्या बाजूला जम्मू काश्मीरचा जे राजा होता तो जर पाकिस्तानला मिळालेला असता तर हिमालयाचा भाग आपला आज पाकिस्तान बाजूला असता. दुसरीकडे हैदराबादचा विचार करा, दक्षिणच्या भारतामध्ये मध्यभागी कुठेतरी असं भोगदार पडावं असं आपल्या नकाशाला, तिथं कोणीतरी एखादा पाकिस्तान धार्जिना राजा असता. एकच काही किलोमीटरच्या सीमेवरती असणारा पाकिस्तान गेले 75 वर्षामध्ये आपल्याला या देशाच्या संरक्षण क्षेत्रावर प्रचंड खर्च करायला लावतंय. जर बाजूला दुसरा पाकिस्तान असता तर आपली काय गत झाली असती याचा विचार आपण केला गेला पाहिजे. आणि म्हणून उपकार मानले पाहिजे त्या सरदार वल्लभभाई पटेलांचे, की ज्या सरदार वल्लभभाई पटेलांनी या देशाचा नकाशा अखंडतेने टिकवण्यासाठी, या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आपल्या काही दृष्टिकोनातून आणि बौद्धिक चातुर्यातून ही कारवाई केली. त्याला फार महत्त्व आहे इतिहासामध्ये, ते मी पुढे सांगणार आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण या निमित्ताने ध्यानात घेतल्या गेल्या पाहिजे. काही यामध्ये मुस्लिम हुतात्म्यांनी सुद्धा हुतात्म्य पत्करलेला आहे. यामध्ये हुतात्मा सोएब उल्ला खान नावाचा आहे, दोन्ही हात त्याचे कापण्यात आलेले, दोन्ही हात कापण्यात आलेले, आणि या ठिकाणी त्याला मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. काय मुस्लिम नव्हते का या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये? मुस्लिम होते. हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये नव्हते का? हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये सुद्धा होते. स्वामी रामानंद तीर्थ यांना अनेक ठिकाणी मदत करणारे त्यांचे जे सहकारी आहेत ते मुस्लिम आहेत, त्यांनी मदत केलेली आहे. आणि मुस्लिमांनी सुद्धा या हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यामध्ये आपला हातभार लावल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना मला एक वाचत असताना प्रसंग आठवला की महिलांचे योगदान आहे का नाही. जेवढं पुरुषांचं योगदान आहे हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यामध्ये, तेवढं महिलांचं सुद्धा योगदान आहे. आपण आपल्या जिल्ह्यातलं पाहूया. बहिर्जी, ज्याच्या नावाने बहिर्जी महाविद्यालय शिंदे हुतात्म्य या ठिकाणी पत्करलं, आणि या भूमीसाठी, स्वतःच्या या मातीसाठी स्वतःचे प्राण अर्पण या माणसांनी केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. असे असंख्य उदाहरणं आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून या ठिकाणी देता येतात. काही नेते या ठिकाणी अस्तित्वात आले की ज्या नेत्यांनी पुढे हा लढा स्वातंत्र्य लढ्याचा झाल्यानंतर सुद्धा पुढे नेलं. आणि म्हणून त्या संदर्भाने मला काही बोलायचं. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, मला वाटतं मॅडम यांच्यावर थोडा आपण अन्याय केला. विद्यापीठाचं नाव सोडलं तर बाकी काय. अंबाजोगाई येथे शाळा काढली त्यांनी, नांदेड या ठिकाणी कॉलेज काढलं त्यांनी, नांदेड एज्युकेशन सोसायटी, हैदराबाद येथे संस्था काढल्या त्यांनी. नंतर गोविंदभाई श्राफ यांनी तिथपर्यंत काम पाहिलं. नांदेड, संभाजीनगरला आत्ताचं जे संभाजीनगर म्हणतो तिथं काढली सरस्वती भवन. आणि या गांधी विचारधारेचे माणसं, गोविंदभाई श्राफ त्यांचे कट्टर या ठिकाणी राहिलेले अनुयायी, पानसरे त्यांचे कट्टर राहिलेले अनुयायी, पी नरसिंहराव त्यांचे कट्टर राहिलेले अनुयायी, शंकरराव चव्हाण कट्टर राहिलेले अनुयायी, या माणसांनी यांच्या सोबत राहून काम केलं. आणि त्या कामाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था त्या कालखंडात उभा केल्या. शैक्षणिक संस्था का उभा कराव्या लागल्या? कारण आता निजामाने शाळा सुरू केल्या,
पण भाषा आमची नव्हती. निजामांनी शाळा सुरू केल्या, अभ्यासक्रम आमचा नव्हता. निजामांनी शाळा सुरू केल्या, इतिहास आमचा शिकू दिला जात नव्हता. निजामांनी शाळा सुरू केल्या, परंतु ध्वज आमचा फडकू दिला जात नव्हता. आणि याचं चीड म्हणून, राग म्हणून स्वदेशी शिक्षण देण्यासाठी या माणसांनी या ठिकाणी संस्था उभा केल्या. त्या संस्थेतून विद्यार्थी उभा राहिले. विद्यार्थी मित्रांनो, शिरीष कुमार तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल, हातात ध्वज घेऊन या ठिकाणी चालायला लागला, ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या आणि तो वीर ठरला. नेमकं हेच कालखंडामध्ये या सुद्धा भूमीमध्ये, मराठवाड्याच्या भूमीमध्ये सुद्धा ते आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनापासूनच खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती लढ्याला अगदी गती प्रचंड प्रमाणामध्ये मिळाली. आणि ते आहे वंदे मातरम चळवळ. आपण 1942ला तिकडं पाहतोय चले जाव आंदोलन आहे, तिथं सुद्धा वंदे मातरमचं गीत या ठिकाणी मुखावरती होतं. आणि इथं शाळकरी मुलांनी सुरू केलेलं आंदोलन आहे हैदराबाद चळवळीमध्ये. आणि शाळकरी मुलांचं आंदोलन म्हणजे वंदे भारत होतं. या वंदे भारत आंदोलनातून उभा टाकल्याचं नेतृत्व म्हणजे गोविंदभाई सराफ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी पुढे चालून स्वतःला या ठिकाणी शिष्य मानून घेतलं. आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचे राहिलेलं अपूर्व कार्य अखंडपणे 2002 पर्यंत पुढे नेलं. खादीचा प्रचार केला, स्वदेशी शिक्षणाचा प्रसार केला. आणि या ठिकाणी या मराठवाड्यामध्ये, या मराठवाड्याला कशा पद्धतीने विकासाच्या वाटेवर नेता येईल या दृष्टिकोनातून या व्यक्तिमत्वाने प्रयत्न केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मला समारोपाकडे जात असताना काही 2-4 गोष्टी तुम्हाला या निमित्ताने सांगायच्यात की तो दिवस आला की निजामाचा अन्यायाचा कहर झालेला आहे, आंदोलन छेडायला लागलेले, लोक हुतात्म्य पत्करायला लागलेले. पण गांधीजीपर्यंत ही गोष्टच जात नव्हती. जेव्हा गांधीजींपर्यंत ही गोष्ट घातली की किती दिवस तुम्ही माणसं मारणार आहे, मग गांधीजीने आदेश अप्रत्यक्ष दिलेला आहे, तुम्हाला जमतं त्या पद्धतीने लढा. आणि मग सशस्त्र लढा या ठिकाणी उभा टाकलेला आहे. आणि त्यातून या ठिकाणी पुढे आंदोलन चिघळत गेलं. चिघळत गेल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ध्यानात आलं, आपण स्वातंत्र्याची फळं चाकतोय, पण जोपर्यंत हैदराबाद मुक्ती संग्राम लढा यशस्वी होणार नाही तोपर्यंत आपल्या स्वातंत्र्याला उपयोगच नाही आहे. परंतु नेहरू मात्र थोडेसे आंतरराष्ट्रीय ह्याला म्हणतो की अलिप्ततावादी चळवळीतून त्यांचा एक प्रभाव पडलेला होता की आपली ओळख जी आहे ती वेगळ्या पद्धतीनं जाऊ नये. त्यांना एक ती भीती होती मनात, काय माहीत नाही, पण त्यांना वाटायचं की लढाई नको, बघू निजामाशी बोलून बघू, चर्चा करून बघू. निजाम यांना गोल गोल फिरवायचा, हो म्हणायचा, पण इकडे रजाकारांच्या माध्यमातून करायचा. रजाकार कोण होते? रजाकार म्हणजे निजामांची फौज नव्हती, रजाकार म्हणजे पाळलेले. कारण का निजामाच्या पदरी त्वची सरकारी फौज फक्त 40,000ची होती, रजाकारांची संख्या 2 लाख होती. आणि या रजाकारांना खतपाणी घालण्याचं काम या ठिकाणी काशिम रजवी करत होता, परंतु याला पैसा पुरवण्याचं काम निजाम करत होता. आणि या रजाकारांनी थैमान घातलेलं होतं. आजही आपण पाहतो पाकिस्तान काय करते, सैनिकांच्या बळावर आपल्याशी लढाई करते का? नाही करत. शत्रू कोण पाठवतं? दहशतवादी पाठवतो. आणि दहशतवादी मारले जिवंत पकडले की सांगते आमचे नाहीतच ते म्हणते. आणि म्हणजे असे छुपे हेच नेमकं निजामानं केलेलं होतं. एकीकडे सांगायचं नेहरूंना मी तर चर्चेला तयार आहे, परंतु काय इकडे रजाकारांच्या माध्यमातून अन्याय करायचा. आणि रयतेला हा अन्याय सहन होत नव्हता. रयत पेटून उठली होती, रयत रस्त्यावर उठलेली होती, रयत या ठिकाणी हातात शस्त्र घेत होती आणि निजामाला सळो की पळो करून सोडत होती. रजाकारांना सुद्धा पळती भुई थोडी केलेली होती. आता मात्र ही संधी वातावरण चांगलं आहे हे लक्षात आल्यानंतर जे नेतृत्व या देशाला पोलादी पुरुष म्हणून ओळखलं जातं त्यांची दूरदृष्टी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. मुलांनो, आपल्याला त्यांच्याविषयी जास्तीचं काही माहितीच नाही. सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे पहिले गृहमंत्री होते, एवढंच आपण मानतो आणि थांबतो. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या गैरहजेरीमध्ये खंबीर नेतृत्व, पहिले उपपंतप्रधान, कॅबिनेट बैठक झालेली आहे आणि बैठकीमध्ये निर्णय झालाय. 9 तारखेला निर्णय झालेला आहे, 9 सप्टेंबरला सैनिकांना आदेश देण्यात आलेले. चौधरी मेजर चौधरींच्या नेतृत्वाखाली सैन्यदल तयार करण्यात आलेलं आहे आणि सांगितलंय की आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी काश्मीर ताब्यात घ्यायचा आहे. दुसरीकडं आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधीच एक प्रश्न युनोमध्ये टाकलेला आहे. तो प्रश्न कुठला होता? काश्मीरचा, जो तागायत मिटला नाही. कारण शांततेच्यासाठी टाकलेला प्रश्न होता, जैसे हो परिस्थिती तिथंच थांबा आणि म्हणून पाक व्याप्त काश्मीर तो प्रश्न निर्माण झाला आणि तसाच थांबलोत आपण. इथं मात्र सरदार वल्लभभाई पटेलांना माहिती होतं तशी परिस्थिती येता कामा नये. कारण का एक करार झालेला होता
जो करार होता सहकार्याचा करार, सहकार्याच्या करारातून निजामानं स्वायत्ता मागून घेतलेली होती स्वतःला. निजामानं स्वतःचं सैन्य बाळगायचं. निजाम आपली विमानं जर पाठवायची असतील निजामाच्या त्या प्रदेशावर तर त्याची परवानगी लागायची. हे सगळं आणि म्हणजे कशाचा आपला भाग आहे तो, आपला भागच नाही हे पण सरदार वल्लभभाई पटेलांच्या लक्षात आलं. आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलं आता कारवाईशिवाय पर्याय नाही. कारण की आता सरदार वल्लभभाई पटेल एका ठिकाणी सुंदर छान पद्धतीने या ठिकाणी एक वाक्य म्हणताय, ते फार मला महत्त्वाचं वाटतं. त्यांनी सांगत असताना एका ठिकाणी असं म्हटलंय, जोपर्यंत आपण काश्मीर ताब्यात, जोपर्यंत आपण हैदराबाद मुक्ती संग्रामातला हैदराबाद हा ताब्यात घेणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थाने या देशाच्या अखंडतेला पूर्णत्व प्राप्त झालंय असं म्हणता येणार नाही असं म्हणतायत. एका ठिकाणी नरहर कुरुंदकर म्हणतायत बघा, सर्वप्रथम हैदराबाद संघर्षाची सुरुवात आर्य समाजाने केली. 1947-48च्या मुक्ती लढ्या स्टेट काँग्रेस आणि आर्य समाजाने खांद्याला खांदा लावून या सांप्रदायिक सत्तेसाठी संघर्ष केला. आणि हाच संघर्ष पुढे यशस्वी करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या परिश्रमाला फळ देण्यासाठी यशस्वी केला. ते 3 दिवस महत्त्वाचे आहेत. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याच्या तुकड्या खंडतेसाठी आहेत. भारताच्या मध्यभागी आझाद हैदराबादची आमची कल्पना नाही. म्हणजे आमच्या डोळ्यात सुद्धा ते आमच्या डोक्यात सुद्धा येऊ शकत नाही की भारताच्या मध्यभागी आझाद या ठिकाणी हैदराबाद असेल. आम्ही ते मान्य सुद्धा करू शकत नाहीये. आणि म्हणून यासाठी जनतेने समर्थन देऊन हा ऐतिहासिक लढा लढलेला आहे. जनतेच्या समर्थनाने हा ऐतिहासिक लढा या भारताच्या मातीमध्ये उभा टाकल्याचा आपल्याला पाहायला मिळतो, निर्माण झाल्याचा पाहायला मिळतो. आणि याच लढ्यातून भारताच्या अखंडतेचं स्वप्न उभा राहिलं. आणि म्हणून मला लढ्याचं केंद्र ठरलेलं आहे, केंद्र प्रमुख केंद्र ठरलेलं आहे. तुम्ही म्हणता हा कसा काय केंद्र प्रमुख ठरले केलेला आहे? नानल नावाच्या सैन्याने केलेला आहे. यांनी ॲडव्होकेट गोविंदराव नानल पहिली मीटिंग घेतली नानलपेठमध्ये, ज्याचं नानलपेठ नाव नंतर पडलं. ज्या नानलपेठमध्ये माझी शाळा आहे त्या नानलपेठमध्ये मी शिकतोय. आणि आजच त्याच्यावरती लेख आहे की दुर्लक्षित असणाऱ्या या नानलपेठचा ऐतिहासिक ठेवा पुढे येईल का? आम्ही स्मृती या जपल्या गेल्या पाहिजे का नाही? या आठवणी आपण टिकवल्या गेल्या पाहिजे का नाही? जेवढा भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा आहे तेवढाच लढा या हैदराबाद मुक्ती संग्रामाचा आहे. जेवढा आपण या ठिकाणी जेवढं महत्त्व भगतसिंग सुखदेव राजगुरूंना देतो, जेवढं महात्मा गांधींना देतो, तेवढंच महत्त्व स्वामी रामानंदांना मिळालं पाहिजे. तेवढंच महत्त्व या ठिकाणी सुरेबांजी पवार यांना मिळालं पाहिजे. तेवढंच महत्त्व गोविंदरावजी या ठिकाणी नानल यांना मिळालं पाहिजे. तेवढंच महत्त्व चारटाणकरांना मिळालं पाहिजे. तेवढंच महत्त्व गोदावरी टेके यांना मिळालं गेलं पाहिजे. कारण का त्यांच्या बलिदानामुळं, त्यांच्या त्यागामुळं, त्यांच्या समर्पणामुळं हा इतिहास जिवंत राहिला. आणि तो इतिहास तुमच्या माझ्या या ठिकाणी डोक्यामध्ये आहे. म्हणून आपण या ठिकाणी आज अखंड भारताचे, स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून मिळवतोय. भारताच्या राज्यघटनेनं दिलेले मूलभूत अधिकार आणि तत्व अंगीकारण्याचा अधिकार जर कोणी आपल्याला दिला असेल तर या महापुरुषांनी दिलाय. जर हे महापुरुष लढले नसते, हे महापुरुष उभा राहिले नसते तर कदाचित हैदराबाद मुक्त झाला नसता. आणि हैदराबाद जर मुक्त झाला नसता तर कदाचित आम्ही या ठिकाणी स्वतंत्र भारताचे नागरिक नसतो. शेवटचं या ठिकाणी वाक्य सांगतोय आणि थांबतो. एका ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या संदर्भात म्हणतायत, जर आर्य समाजाने पृष्ठभूमी बनवली नसती, पृष्ठभूमी म्हणजे प्रस्तावना, पृष्ठभूमीचा अर्थ आहे प्रस्तावना, कोणतरी प्रस्तावना बनवावी लागते, कोणतरी. जसं आता नेपाळमध्ये काल परवा झालं बा, झालं ना, पाहिलं ना, कशामुळे झालं? सोशल मीडियामुळे झालं ना, बरोबर ना. तुम्ही तर आमचं काय करताल की, मॅडमला माहिती आहे इतिहासामध्ये मॅडम, तात्कालिक कारण म्हणतात त्याला. सोशल मीडिया हे तात्कालिक कारण आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी आधीच असते.
13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हे तात्कालिक कारण आहे, कारण अन्यायाचा प्रमोच्च झाल्यानंतर आता आपण सहन करू शकत नाही. निजामाचा अन्याय, निजाम संपला पाहिजे आणि हा भूप्रदेश, हे लोक हे आपल्यासोबत यायला तयार आहेत. यांना भारत पाहिजे, यांना तिरंगा पाहिजे, याला भारताची राज्यघटना पाहिजे, यांना भारताचं नागरिकत्व पाहिजे आणि म्हणून हे पूर्ण करण्यासाठी आपण ॲक्शन घेतली पाहिजे. ते सरदार वल्लभभाई पटेल ॲक्शन घेण्याच्या पूर्वी काय म्हणतायत बघा, जर आर्य समाजाने पृष्ठभूमी बनवली नसती तर हैदराबादला भारतीय संघराज्यास विलीन करणे कठीण होते. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल गांधीजींच्या विचाराचे होते, पण आर्य समाजाच्या योगदानाला तेवढंच महत्त्व त्यांनी दिलंय. सरदार वल्लभभाई पटेलांनी जेवढं महत्त्व दिलंय तेवढं 13 महिने लढा ज्यांनी चालवला सत्याग्रहाचा, त्या आर्य समाजाच्या लढ्याला महात्मा गांधींनी पुष्टी दिली. आणि महात्मा गांधी म्हणतात, मला सुरुवातीला वाटलं नव्हतं, परंतु आर्य समाजाने दिलेला लढा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला लढा योग्यच होता, कारण का तर निजामाच्या अन्याय वृत्तीविरोधात कोणीतरी आवाज उठवला गेला पाहिजे आणि म्हणून त्यांनी दिलेला लढा हा योग्य होता. म्हणून माझ्या बांधवांनो, हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये स्टेट काँग्रेस, आर्य समाज, हिंदू महासभा या सगळ्यांना आपण जर थोडंसं नाव बाजूला ठेवून त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उद्दिष्ट डोळ्यासमोर एकच ठेवलं होतं, जुलमी, अन्यायी, अत्याचारी, मानवतेला काळिमा फासणारी अशी ही राजवट नस्तनाबूत करून आपल्याला भारताच्या संविधानाच्या छत्राखाली जायचंय. याच्यासाठी माझा प्राण गेला तरी हरकत नाही. त्या प्राण दिलेल्या सर्व हुतात्म्यांना मी सलाम करतो, त्यांच्या पुढे अभिवादन करतो. आणि ज्यांनी ज्यांनी वेळ दिला, ज्या मातांनी आपली मुलं अर्पण केले, ज्या भगिनींनी आपलं कुंकू अर्पण केलं, ज्या या ठिकाणी पुत्रांनी आपले पिता अर्पण केले, त्या सर्वांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि एका अशा सैनिकांच्या ज्यांनी या लढ्यासाठी योगदान दिलं, शेतकऱ्याच्या पोटी जन्मून गोदावरीच्या पाण्यानं पुण्यित झालेल्या वजूस गावसारख्या गावात जन्माला येऊन आपला लढा खारीचा का वाटा होईना, परंतु या हैदराबादच्या मुक्ती लढ्यामध्ये असला गेला पाहिजे. याच्यासाठी गावोगाव फिरून जनजागृती करून सुरेभानजी पवार साहेब यांनी ह्या लढ्याला हातभार लावला. मी त्यांच्याप्रती ही कृतज्ञता व्यक्त करतो. या महाविद्यालयाने मला बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मी मी माध्यमिकचा शिक्षक आहे, संशोधनात्मक या ठिकाणी महाविद्यालयीन लेवलचा नाही, परंतु कदाचित ऑनलाईन कुलगुरू साहेब सुद्धा ऐकत असतील. परंतु मला जेवढं ज्ञात आहे आणि परिस्थितीला अनुसरून जेवढं मांडता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. चांगलं ते तुम्ही घ्यावं, जे काही आवडलं नसेल ते माझ्या पत्रात टाकावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.